व्यवस्थापन करणे. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, दोन गोष्टी या विषयामध्ये लक्षात ठेवायच्या. आपत्ती कधीही कुठे आणि केव्हाही होऊ शकते. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आपत्ती कधीही आपल्यापर्यंत येत नाही. आपणच खतरो के खिलाडी आहे, जातो तिथे. हे डोक्यात ठेवा. तर म्हणून तुम्ही कसं आपत्तीपाशी आम्ही कसं काय जातो? तुम्ही कधी घरात बसून असताना ऍक्सिडेंट होतो का तुमचा? ऍक्सिडेंट व्हायसाठी कुठे जावं लागेल? बाहेर. मग म्हणजे आपत्ती आपल्यापर्यंत आली की आपण गेलो. सिलेंडर आहे आपल्या घरात, है ना? तुम्हाला माहित आहे, लीक झालं अचानकपणे, जर काही चुकीची घटना घडली तो ब्लास्ट होऊ शकतो. सिलेंडर आपल्या घरी आलं होतं का मग ठेवून? आपण आणलं ना. आपत्ती आपल्यापर्यंत आली का आपण गेलो? ही गोष्ट लक्षात ठेवा. जर आपण आपत्तीपर्यंत चाललो तर कमीत कमी आपण तयारीत गेलो पाहिजे. आपत्तीपर्यंत तयारीत कोणत्या नवीन कपडे घालून नाही. तयारीत म्हणजे कमीत कमी त्या विषयाबद्दल आपल्याला माहित असलं पाहिजे. एखादी आपत्ती जर घेतली, पहिले आपत्तीचे दोन प्रकार करायचे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. आता एक नवीन आलं सायकोलॉजिकल, म्हणजे मानसिक आपत्ती. आणि आता सगळ्यांनाच मानसिक आपत्तीने ग्रासलेला आहे. परंतु नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये विषय काय होता की नैसर्गिक म्हटलं तर निसर्गातः निर्माण होणार आहे, आणि दुसरं होतं मानवनिर्मित म्हणजे जे मानव निर्माण करतो. आता नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण द्या म्हटलं तर कोणते द्याल तुम्ही? ज्वालामुखी, अजून भूकंप, अजून ढगफुटी, अजून लँडस्लाइड होणे, दरड कोसळणे, अजून. बरं, आता या आपल्या महाकाळ गावामध्ये कधी झालं बरं ज्वालामुखी? कुठे होता? भूकंप कधी आला? ढगफुटी कधी झाली? होणार नाही का? होईल. एक लक्षात ठेवा, या गोष्टी भले आता नसेल झाल्या पण भविष्यात होतील. मानवनिर्मित आपत्ती म्हटलं तर कोणत्या घ्याल तुम्ही? रोड ऍक्सिडेंट, अजून आग लावणे, मग ती तोंडाने असो की आग पेटीने, दोन्ही याच्यात नुकसान आहे ना. अजून कोणती करत? हार्ट अटॅक. हार्ट अटॅक कोणामुळे येतो? टेन्शनमुळे. टेन्शन कोण देते? म्हणजे ती मानवनिर्मित आहे. बॉम्ब ब्लास्ट होतो, जसं आता 10 नोव्हेंबरला दिल्लीला झाला आहे ना. कुठे झाला? दिल्लीत. कुठे? लाल किल्ल्याच्या समोर जे मेट्रो स्टेशन आहे तिथे. विषय काय असतो की या आपत्ती कधीही तुम्हाला सांगून येणार नाही. त्या कधीही कुठेही केव्हा येऊ शकतात. आवश्यक नाही की तुमच्या महाकाळामध्ये असतानाच तुमच्यावर येईल. उद्या चालून तुम्ही वर्धेला गेले, वर्धेला तुम्ही तिथं राहून राहिले, तिथे येऊ शकते. मग विषय एवढाच आहे की ह्या गोष्टींबद्दल आपण अवेअर असलो पाहिजे, प्रिपेअर्ड असलो पाहिजे. आमचं हे अवेअरनेस कॅम्पेन त्याच्यासाठी आहे. बऱ्याचशा आपत्ती आहे ज्या आपण आज फेस करतो. वीज पडणे असेल, मोस्टली जे आपल्याला दिसतात, वीज पडणे, पूर येणे, आग लागणे. आता आग लागण्याचे भरपूर कारण असतात. एक तर सिलेंडर ब्लास्ट आहे, दुसरं शॉर्ट सर्किट आहे, किंवा कदाचित एखादे, आपण बऱ्याच वेळा बघतो की एखादी अंगाडबी अशीच विजायच्या आधी आपण टाकून देतो, मग ती कुठेतरी आग पेटते. अशा गोष्टी वेगवेगळ्या होतात. वनवा पेटणे, वनवा समजतो का तुम्हाला? जंगलात जी आग लागते. ह्या सगळ्या गोष्टी या डिझास्टर्स आहे. यांच्यामध्ये आपल्याला सुरक्षित राहता आलं पाहिजे, है ना. सुरक्षित राहता आलं पाहिजे म्हणजे याच्याबद्दल माहिती असलं पाहिजे. जर साप चावला तर आपण काय करायला पाहिजे? मरून जायला पाहिजे. मग विष काढलं पाहिजे. कसं काढलं पाहिजे? असं तोंडाने, है ना. काढलं नाही पाहिजे, आपण काढू शकत नाही ते विष, एवढं लक्षात ठेवा. पट्टी बांध. पट्टी कशी बांधायची? जिथे चावलं तिथे